नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। तर बीएड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते, त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आता सगळ्यात जे कॅन्डिडेट आहेत तर यांची नोंदणी सुरू आहे। जे विद्यार्थी फ्रेशर्स आहेत, यावर्षी ज्यांनी अंतिम पदवीची आहे तर याची परीक्षा दिली असेल, तर अशा विद्यार्थ्यांना सध्या फॉर्म भरता येणार नाही आहे। यांचे फॉर्म सुरू झाल्यानंतर त्यांना देखील माहिती दिली जाणार आहे। तर आता आम्ही फॉर्म भरलेले आहेत, आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे। तर याच्यानंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सर्वात प्रथम कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन स्क्रुटिनी आहे, तर ही प्रोसेस चालू आहे आणि याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील जे कॅन्डिडेट आहेत त्यांची एकत्र मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जाते। तर त्यानंतर त्यांच्या मेरिट लिस्टमध्ये जर काही त्रुटी असतील तर त्यांना आक्षेप नोंदवण्याची संधी दिली जाते आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध होते। तर लक्षात घ्या की ही मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व कॅन्डिडेट जे आहेत तर यांना मेथड आणि कॉलेज ऑप्शन फॉर्म जो आहे तो भरण्याची संधी दिली जाते। म्हणजे तुम्ही या संदर्भात विचार करत असाल की आम्हाला कॉलेज कधी द्यायचे आहे, तर मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म आणि मेथड देण्याची सुविधा सर्व कॅन्डिडेट आहेत ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले असतील तर अशांनाच ही दिली जाते। तर या वर्षीमध्ये काय बदल होतोय तर हे संपूर्ण वेळापत्रक आल्यानंतर आपल्याला माहिती पडणार आहे। तर लक्षात घ्या की फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म आणि जी मेथड आहे ती भरून झाल्यानंतर कॉलेजमध्ये जी कॅप राऊंड प्रोसेस आहे ती सुरू होते आणि त्याच्यानंतर कॅप राऊंड पहिला प्रसिद्ध होतो आणि तुम्ही दिलेले कॉलेज आहे तर याच्यामध्ये कुठलं कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं आहे तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळते। जर पहिल्या प्रेफरन्सचं तुम्हाला कॉलेज मिळालं तर तुम्हाला कॉलेजमध्ये प्रवेश घेणं बंधनकारक आहे आणि जर मात्र तुम्हाला इतर प्रेफरन्स जर मिळाले असतील तर तुम्ही ते ऑप्शन होल्डवर ठेवून तुम्हाला आवडीचं कॉलेज मिळेपर्यंत तुम्ही प्रयत्न करू शकता। साधारणतः 3 राऊंड होतात। जर तुम्ही पहिल्या प्रेफरन्सचं जर कॉलेज घेतलं नाहीत तर तुमचा जो प्रवेश आहे तो कॅप प्रोसेसमधून तुम्हाला बाद करण्यात येतं, म्हणजे तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये उतरता येतं। तर अशा प्रकारची ही प्रोसेस चालते। कॅप राऊंड 1 झाल्यानंतर रिक्त जागांवर आधारित कॅप राऊंड दुसरा आणि त्याच्यानंतर तिसरा आणि इन्स्टिट्यूट लेवल, तर अशा प्रकारचे हे कॅप राऊंड होत असतात। तर लक्षात घ्या की अजून 26 वेळापत्रक आले नाही आहे, नोंदणी सर्वात प्रथम सुरू आहे। तर याच्यानंतर पुढची प्रोसेस काय राहणार आहे तर याची वेळोवेळी माहिती आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर दिली जाणार आहे। त्यामुळे बीएड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।